आपण भारतात शारीरिक संबंध ठेवण्यासाठी अनकम्फर्टेबल आहोत. केवळ इंटरनॅशनल लोकेशनवर जाऊनच आपण शारीरिक संबंध प्रस्थापित करू शकतो. असं म्हणत आपल्या पतीनं आपलं नपुंसकत्व आपल्यापासून लपवलं. त्याचबरोबर आपल्यावर अनेक अघोरी प्रकार केले गेले. अनेक भोंदूबाबांच्या माध्यमातून हे सगळे अघोरी प्रकार जे आहेत, अघोरी उपाय जे आहेत, ते सगळे केले जात होते, असे खळबळजनक आरोप ठाकरेंचे ज्येष्ठ नेते असलेल्या विनायक राऊतांच्या सुनेनं संपूर्ण राऊत कुटुंबावर केले. त्यानंतर आज विनायक राऊत हे स्वतःच माध्यमांच्या समोर आले आणि या सगळ्या आरोपांचं त्यांनी खंडन करत आपली सून आपल्या सगळ्याच कुटुंबाला कशा पद्धतीनं ब्लॅकमेल करतेय हे त्यांनी सांगितलं. नेमकं विनायक राऊत काय काय म्हणालेत हेच जाणून घेऊयात. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. विनायक राऊत यांचा मुलगा आणि आत्ताचा नगरसेवक असलेले गीतेश राऊत यांचं लग्न 2017 मध्ये गिरिजा यांच्याशी झालेलं होतं. 2017 पासून 2018 पर्यंत गीतेश यांनी आपल्यासोबत कसल्याही पद्धतीनं शारीरिक संबंध प्रस्थापित केले नाहीत. ज्या वेळेस आपण हनीमूनला गेलो त्यावेळेसही त्यांनी आपल्याशी जवळीक साधण्यासाठी टाळाटाळ केली. यानंतरही अनेक वेळा आपण स्वतः प्रयत्न करून सुद्धा गीतेश यांनी कधीही शारीरिक संबंध ठेवले नाहीत, असा खळबळजनक आरोप गिरिजा यांनी काल केला. या सगळ्या आरोपांच्या नंतर त्यांनी असंही म्हटलं की संपूर्ण राऊत कुटुंबाला हे आधीपासूनच ठाऊक होतं की त्यांचा मुलगा हा शारीरिक संबंध ठेवण्यासाठी असक्षम आहे, असमर्थ आहे. असं असताना सुद्धा आपल्यापासून या सगळ्या गोष्टी लपवल्या गेलेल्या होत्या. आपल्याला जाणून बुजून लग्नाच्या वेळेस, लग्न ठरवायच्या वेळेस एक मोठं घर दाखवलं गेलेलं होतं, पण त्या घरात न ठेवता आपल्याला एका झोपडपट्टीमध्ये असलेल्या घरामध्ये ठेवलं गेलं. त्याचबरोबर स्वतःच्या मुलाचे जे काही फॉल्ट आहेत किंवा असमर्थता आहे ही सगळी लपवून ठेवण्यासाठी म्हणून काही भोंदूबाबांच्या नादाला लागून आपल्यावरच अनेक अघोरी उपायही केले. अशा पद्धतीचे अनेक खळबळजनक आरोप गिरिजा राऊत यांनी काल केले. हे सगळे आरोप झाल्याच्या नंतर अर्थातच संपूर्ण राऊत कुटुंबाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये विनायक राऊत, गीतेश राऊत, त्यांच्या पत्नी, त्यांचे चुलत भाऊ, त्यांचं कुटुंब आणि ज्यांनी मध्यस्थी करत हे लग्न ठरवलं होतं ते सुद्धा आहेत. या व्यतिरिक्त 2 भोंदूबाबांच्या विरोधात सुद्धा या सगळ्यामध्ये गुन्हा दाखल झाला. त्यापैकी एका भोंदूबाबाला अटकही झाली. मात्र हे सगळे आरोप झाल्याच्या नंतर संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडालेली होती. खरंच विनायक राऊतांच्या कुटुंबानं हे सगळं केलं असेल का, असे अनेक प्रश्न पडलेले होते. त्यावरच आता विनायक राऊत हे स्वतःच माध्यमांच्या समोर आले आणि त्यांनी त्यांची जी काही बाजू होती ही मांडण्याचा प्रयत्न केला. आता या सगळ्यामध्ये विनायक राऊत असं म्हणतात की आपल्या सुनेनं जेव्हा ती लग्न करून आपल्या घरी आलेली होती त्यावेळेस किती स्त्रीधन आणलं होतं आणि जेव्हा ती आमचं घर सोडून परत गेली त्यावेळेस ती किती स्त्रीधन घेऊन गेली, याविषयी मी फारसं काही बोलणार नाही. योग्य वेळ आल्यावर सगळ्या गोष्टींची उत्तरं देईल. या व्यतिरिक्त ते असं देखील म्हणतात की 2022-23 पासून गिरिजा या आपल्या सोबत राहत नाहीत, सासरी राहत नाहीत, त्या माहेरी राहतात. मग गेल्या 3 वर्षांमध्येच त्यांनी पोलीस तक्रार का नाही दिली? तक्रार देण्यासाठी त्यांनी 3 वर्षांची वाट कशासाठी पाहिली? या 3 वर्षांमध्ये अनेकदा आपल्याला ब्लॅकमेल केलं गेल्याचा सुद्धा आरोप त्यांनी गिरिजा यांच्यावर केला. त्यांचं असं म्हणणं आहे की गिरिजा आणि त्यांचे कुटुंबीय मिळून आपल्याकडे मोठ्या पैशांची आणि प्रॉपर्टीची मागणी करतात. सुरुवातीला 2 कोटी रुपये मागितले जात होते, त्यानंतर 5 कोटी रुपये मागितले, त्यानंतर आता एक रकमी 10 कोटींची मागणी करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त एक 3 BHK टेरेस फ्लॅट सुद्धा मागितलाय. या फ्लॅटचा जो काही EMI असेल तो सुद्धा राऊत यांनीच भरायचा आहे. घर भाडं सुद्धा द्यायचंय. या व्यतिरिक्त गाडी सुद्धा द्यायची आहे. अशी मोठी सगळीच लिस्ट जी आहे ती आपल्या सुनेनं आपल्या समोर ठेवलेली होती. हेच सगळं मागण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून ब्लॅकमेलिंग सुरू होतं आणि या ब्लॅकमेलिंगला आपण बळी पडलो नाही, त्यामुळे म्हणून आता ही सगळी तक्रार दाखल केली जाते. कुणीतरी बोलवता धनी या सगळ्याच्या मागे आहे, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या सुनेनं FIR मध्ये असं म्हटलंय की मी सतत घाबरलेले असायचे, त्यामुळे माझ्यासोबत माझे आई वडील सतत असायचे. जर आई वडील सोबत असतील तर मग तेव्हाच तक्रार का नाही केली? अघोरी प्रकार केल्याचा जो काही दावा केला जातोय त्यावर जेव्हा केव्हा पहिल्यांदाच हे अघोरी प्रकार झाले त्याच वेळेस पोलीस तक्रार का नाही दाखल केली? तर तसं जर झालं असतं तर भविष्यात हे सगळे प्रकार घडले नसते. पण मुळात असं काही घडलेलंच नाही. हे सगळं प्लॅनिंग करून खोटं बोललं जात आहे, दावे केले जात आहेत, असा खळबळजनक आरोप आणि प्रतिदावा सुद्धा त्यांनीच केलेला पाहायला मिळतोय. याबरोबरच ते असं सुद्धा म्हणतात की आमच्या घरामध्ये केवळ 2 लोकांना मानतात, आमचे केवळ 2च कुलदैवत आहेत. त्यापैकी एक म्हणजे पंढरीचा पांडुरंग आणि दुसरे म्हणजे
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. या व्यतिरिक्त आम्ही कुणालाही मानत नाही, कुणाच्या पूजा अर्चा वगैरे फारशा काही करत नाही. त्यामुळे आम्ही कुणाच्या तरी सांगण्यावरून अघोरी उपाय वगैरे केलेले आहेत असे आरोप हे सपशेल खोटे आहेत. या सगळ्या मागे राजकीय षडयंत्र आहे. राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सांगितल्यामुळे आपल्या सुनेनं हे सगळे आरोप आपल्यावरती केलेत, अशा पद्धतीचा दावाही त्यांनी केला. लवकरच या राजकीय पक्षाचं आणि त्या संबंधित नेत्याचं नाव सुद्धा आपण जाहीर करू, असं देखील ते म्हणालेत. त्यामुळे आता हे सगळं प्रकरण केवळ कौटुंबिक वाद न राहता या सगळ्या प्रकरणाला राजकीय वळण लागलेलं आहे, राजकीय किनार मिळाली आहे. त्यामुळे खरंच गिरीजा राऊत यांचा बोलवता धनी कोणी राजकीय आहे का, असा प्रश्नही उपस्थित होतोय. तर दुसरीकडे पोलिसांकडून जो काही तपास केला जातोय, या तपासाला आपण पूर्ण सहकार्य करू. आपण स्वतः तपासासाठी हजरही राहू, असंही विनायक राऊत म्हटलेत. या व्यतिरिक्त त्यांनी आत्ता ज्यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांना कधीही अटक होऊ शकते. नॉन बेलेबल ऑफेन्सेस खूप आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये. म्हणजे अगदीच कौटुंबिक हिंसाचारापासून ते फसवणुकीपर्यंत आणि जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत सुद्धा गुन्हे दाखल झालेत. त्यामुळे कधीही या राऊत कुटुंबाला अटक होऊ शकते. त्यामुळेच अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज सुद्धा त्यांनी केलेला आहे. त्यामुळे येत्या काळात या प्रकरणात आणखी नवे काय-काय खुलासे होत आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.